थर्मल कंडक्टिव्हिटी आपण बघितली. मग मला सांगा डिफाइन कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. दोन डेफिनेशन दिलेत, त्यातली तुम्हाला सोपी वाटणारी कुठलीही सांगा. बोला की रे. कोएफिशिएंट amount of heat transferred हाँ in 1 second हाँ between opposite faces of material हाँ having unit area हाँ of length 1 meter हाँ. and temperature difference is 1 degree टेम्परेचर when डिफरन्स बिटवीन फेसेस इज 1 डिग्री. हाँ when conductor is in steady state, हाँ then बरोबर. this is called the coefficient of thermal conductivity. शाबास. बघा, the quantity of heat flows in 1 second between the faces of area 1 square meter and length 1 meter having temperature difference 1 degree Celsius at steady state of that material is called coefficient of thermal conductivity of that material. बेस्ट. ठीक आहे. मग मला सांगा, आता आपण थोडस पुढे जाऊया. आता मला सांगा थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर कशा कशावर डिपेंड आहे. क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू. सांगा मला आता. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. पुढे टेम्परेचर डिफरन्स ला टेम्परेचर T1 मायनस T2 टेम्परेचर डिफरन्स ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. पुढे टाइम ला हा डायरेक्ट. टाइम फॉर विच यू आर कंडक्टिंग हीट. किती वेळ तुम्ही कंडक्ट केली हीट. पुढे इनवर्सली लेंथ ला. इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ एक्स. झालं का. आणि मग ह्यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो आपण के आणि त्यालाच म्हणतोय काय स्मॉल के आणि त्यालाच म्हणतोय काय कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. इथपर्यंत आपण चर्चा केली. त्यानंतर आपण पॉवर काढली. पॉवर पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम म्हणजेच एनर्जी अपॉन टाइम म्हणजेच हीट एनर्जी अपॉन टाइम. अशा पद्धतीने पॉवर काढली. काय मग क्यू अपॉन इकडचा टी फक्त इकडे घेतो. झाली बघा पॉवर. सो के ए इंटू T1 मायनस T2 डिवायडेड बाय एक्स काय असेल ते डिस्टन्स. आणि मग याला म्हणलो आपण काय कशाची पॉवर. कंडक्शन पॉवर ऑफ दॅट मटेरियल इक्वल टू के ए इंटू T1 मायनस T2 अपॉन एक्स. आता मी फक्त यातल्या दोन क्वांटिटी एका बाजूला घेणार आहे. हे T1 मायनस T2 आणि कंडक्टेड पॉवर टेम्परेचर डिफरन्स आणि कंडक्टेड पॉवर या बाजूला घेतो आणि बाकीचं या बाजूला घेतो. बघा तर एक्स अपॉन के ए इक्वल टू T1 मायनस T2 अपॉन पॉवर कंडक्टेड म्हणजेच हीट कंडक्शन ची पॉवर. अशा पद्धतीने आपण घेतो. आता यामध्ये आपल्याला थोडस असं बघायचं आहे. बघा यामध्ये थोडासा विचार करायचा आपल्याला. आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये कसं करतो. बघा इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय करतो. व्ही अपॉन आय इक्वल टू आर म्हणतो का नाही. ओहम्स लॉ. व्ही अपॉन आय इक्वल टू आर. म्हणजे जेवढा आपण त्या दोन टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स जास्त लावू तेवढा रेजिस्टन्स जास्त मिळतो. लक्षात घ्या. आणि जेवढा करंट जास्त जाईल तेवढा रेजिस्टन्स कमी. बरोबर का. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आपण डिफाइन केला. द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द टू एंड्स ऑफ द कंडक्टर and
करंट पासिंग थ्रू दॅट कंडक्टर, ह्या रेशोला आपण त्याची कॉन्स्टंट प्रॉपर्टी मानतोय, त्याला म्हणतोय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आता इथं दोन टोकामध्ये काय दिले रे, आपण काय मोजतोय दोन टोकामध्ये, त्या दोन फेसेस मध्ये, इकडच्या आणि इकडच्या फेसेस मध्ये काय मोजतोय आपण? टेम्परेचर. बरोबर, हे बघा इथं दिसतोय टेम्परेचर डिफरन्स. जसा पोटेन्शियल डिफरन्स तसा आपण मोजतोय टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आपण दिला म्हणायला काय हरकत नाही, देतोयच आपण. एक एंड आपण हीट करतोय आणि दुसरा एंड कूल ठेवतोय, म्हणजे टेम्परेचर डिफरन्सच देतोय. हीटचा डिफरन्स देतोय म्हणजे टेम्परेचर डिफरन्स देतोय. आणि मग त्यातून काय कंडक्ट होतंय रे, जसा पोटेन्शियल डिफरन्स दिल्यानंतर इलेक्ट्रिकल करंट मिळतो कंडक्टर मधून. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स या दोन टोकामध्ये अप्लाय केला की आपल्याला याच्यातून जाणारा इलेक्ट्रिकल करंट मिळतोय. तसं इथं टेम्परेचर डिफरन्स दिल्यानंतर त्यातून काय पास होतंय? हीट एनर्जी. हीट एनर्जी. हीट एनर्जी म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, म्हणजेच कंडक्शन पॉवर. हे बघा इथं, हे बघा इथं आहे का, इथं करंट इज अनालॉगस टू कंडक्शन पॉवर and potential electrical potential difference is analogous to difference in the temperature. आणि मग याला जसं आपण म्हटलो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, त्याच पद्धतीनं आपण याला काय म्हणूया, मग याला म्हणूया आरटी, म्हणजेच टेम्परेचर रेशो ऑफ डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ टू एंड्स ऑफ दॅट material किंवा two faces of that material and amount of power conducted. This ratio is nothing but thermal resistance. Resistance, thermal resistance म्हणजे अपोज टू कंडक्शन. जेवढं कंडक्शन जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी. म्हणजे थोडक्यात T1 minus T2 upon P conduction is nothing but थर्मल रेजिस्टन्स. म्हणजेच थर्मल रेजिस्टन्स आपण असंही लिहू शकतो, एक्स अपॉन के ए. बघा झाला थर्मल रेजिस्टन्स. आणि असे उदाहरण पण बघतो आपण. आपल्याला जर समजा तुम्ही पिकनिकला निघालाय, इथं दिलंय बघा उदाहरण, तुमच्या पुस्तकामध्येच दिलेलं आहे बघा. आणि मग पिकनिकला निघालाय आणि मग तुम्हाला आईस्क्रीम न्यायचं आहे. आता ते आईस्क्रीम नेताना तुम्ही समजा एखाद्या आईस्क्रीम वाल्याला म्हटलं आम्हाला एवढं एवढं आईस्क्रीमची ऑर्डर आहे, मग तो कशात पॅक करून देतो रे? थर्माकोलच्या बॉक्स. बरोबर, थर्माकोलचं बॉक्स घेतो आणि त्यामध्ये नुसतं आईस्क्रीम टाकत नाही, काही बर्फाचे तुकडे आणि त्यात मीठ टाकतो थोडस. मीठ का तर मिठाचा थर ज्यावेळी बर्फावर जमा होतो त्यावेळी एअरशी फारसा कॉन्टॅक्ट येत नाही आणि त्यामुळं बर्फ वितळत नाही लवकर. आणि मग त्यामुळे थोडस मीठ थोडस टाकतो, NaCl थोडस टाकतो तो. आणि मग त्यात ते अगोदर आईस्क्रीम हे करून त्यात ते टाकून पुन्हा थर्माकोल. का रे थर्माकोल? थर्माकोलच का? कारण थर्माकोल इज ग्रेट नॉन कंडक्टिव्ह मटेरियल. कसला आहे? नॉन कंडक्टिव्ह स्वरूपाचं मटेरियल आहे. आणि मग रेजिस्टन्स त्याचा कसा असणार आहे? एकदम हाय असणार आहे बघा रेजिस्टन्स. अशा पद्धतीनं आपण जर काही मटेरियल बघितले तर त्यांचा थर्मल रेजिस्टन्स अतिशय कमी असतो. आपले जे इलेक्ट्रिकल जे कंडक्टर आहेत ते हीटचे पण गुड कंडक्टर आहेत, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी असतो इलेक्ट्रिकल, त्यांचा थर्मल रेजिस्टन्स पण कमी असतो. आता हा थर्मल रेजिस्टन्स कोणाकोणावर डिपेंड आहे बघा. एक, त्याची असणारी जी लेंथ आहे ती जेवढी जास्त तेवढा रेजिस्टन्स जास्त. म्हणजे थर्माकोलचं बॉक्स जेवढं जास्त जाड तेवढा रेजिस्टन्स जास्त. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर ज्याचा कोइफिशियंट थर्मल कंडक्टिव्हिटीचा जास्त म्हणजे जास्त कंडक्शन होतं त्याचा रेजिस्टन्स कसा येणार रे? कमी. अपोज टू हीट कंडक्शन. मग
त्याचबरोबर जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण जास्त ठेवू तेवढी जास्त हिट कंडक्ट होणार आहे, म्हणजे रेजिस्टन्स कमी होणार आहे. अशा पद्धतीनं हा आपण थर्मल रेजिस्टन्स घेतला. मग आता मला सांगायचं, ज्या पद्धतीनं आपण व्होल्ट अपॉन एम्पियर म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, त्याला ओहम असं नाव दिलंय. मग थर्मल रेजिस्टन्सचं युनिट काय तयार होईल? तयार करूया तयार. वर हे लेंथ आहे म्हणजे मीटर डिवायडेड बाय थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट काय? कालच बघितलं आपण थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट. थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट कालच आपण बघितलंय, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्शनचं पर सेकंड. पर सेकंद होय रे. इथं बघा घे काय, इकडे बघा, इकडे बघा. मग तेच K इक्वल टू क्यू. क्यू म्हणजे ज्यूल मीटर इनटू मीटर, हा एक आला इकडं, मीटर स्क्वेअर इनटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे स्क्वेअर मीटर, इनटू टेम्परेचर चेंज आणि टाइम. मग मीटर ते कॅन्सल केलं. ज्यूल पर मीटर. केल्विन, हा केल्विन आहे बरं का, हा केल्विन आहे. पर सेकंड. केल्विन सेकंद टाकूया तिथं. मग बघा केचं युनिट ज्यूल पर मीटर केल्विन सेकंद इनटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन स्क्वेअर मीटर. या ठिकाणी 1 मीटर गेला बघा, लागलीच. राहिलेला हा मीटर पण गेला वरचा, गेला का? किंवा असं करतो, हे बघा, किंवा असं करतो, दिसतंय का इकडच रे? दिसतंय ना? दिसतंय का? हो. हा, आता हे MKS वर घेतो म्हणजे मीटर केल्विन सेकंद वर गेला आणि खाली राहिला ज्यूल मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. मग हा मीटर, हे एक आणि हा 1 मीटर, म्हणजे मीटर सगळा गेला. राहिलं काय? केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस सेकंद पर ज्यूल. काय राहिलं बघा? केल्विन सेकंद पर ज्यूल राहिलं, ज्यूल. म्हणजेच हे झालं बघा युनिट थर्मल रेजिस्टन्स, केल्विन सेकंद पर ज्यूल किंवा डिग्री सेल्सिअस सेकंद. कारण शेवटी टेम्परेचर डिफरन्स आहे इथं, हा टेम्परेचर डिफरन्स आहे. मग डिग्री सेल्सिअस सेकंद पर ज्यूल हे युनिट आहे बरं का. आता त्याच्यावरून तुम्ही डायमेन्शन काढू शकताय. आणि मग ज्यावेळी रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? रेजिस्टिव्हिटी, थर्मल रेजिस्टिव्हिटी, अरे रेसिप्रोकल ऑफ कंडक्टिव्हिटी. हे बघा, रेजिस्टन्स त्याला म्हणतोय आपण कंडक्टन्स, अपोजिट कंडक्टन्स. मग रेजिस्टिव्हिटी त्याला अपोजिट काय येईल? कंडक्टिव्हिटी. आता बघा, रेजिस्टन्स आणि इथं आहे कंडक्टन्स. हे काय? हीट कंडक्टेड म्हणजेच कंडक्टन्स. रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स दे आर अपोजिट टू इच अदर. मग कंडक्टिव्हिटी, हे बघा इथं घेतली आपण कंडक्टिव्हिटी, K इक्वल टू कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजेच कोएफिशियंट ऑफ कंडक्शन, इक्वल टू QX अपॉन A T1 मायनस T2 इंटू T. हे बघा, ही कंडक्टिव्हिटी. मग रेजिस्टिव्हिटी त्याला रो टी म्हणतो. काय रे रेजिस्टिव्हिटी म्हणजे? 1 अपॉन कंडक्टिव्हिटी. म्हणजेच आता इथं असं पण म्हणू शकता बरं का, Q अपॉन टी म्हणजे P कंडक्टेड, कंडक्शनची पॉवर असंही म्हणू शकता. मग 1 अपॉन K म्हणजेच A इंटू T1 मायनस T2 अपॉन P कंडक्शन इंटू लेंथ. त्यातलं T1 मायनस T2 अपॉन P कंडक्टेड म्हणजे काय? हे काय? रेजिस्टन्स. ART अपॉन X झालं बघा. काय झालं माहितीये का? हे रेजिस्टिव्हिटी.
बघा इकडे रेजिस्टिव्हिटी. असंच आपण इलेक्ट्रिकल मध्ये रेजिस्टिव्हिटी कशी घेतली होती रे? सांगा बघू फॉर्म्युला. इलेक्ट्रिकल मध्ये रेजिस्टिव्हिटी कशी घेतली होती? रेजिस्टिव्हिटी इक्वल टू बोला की. अरे आर इक्वल टू रो एल अपॉन ए घेतला होता का नाही? मग रेजिस्टिव्हिटी इक्वल टू रो इक्वल टू ए आर अपॉन एल. बघा तसं झालंय. दिसलं का? फक्त इथं रेजिस्टन्स कुठला? तिथं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे. हा इथं कुठला रे? थर्मल रेजिस्टन्स. थर्मल रेजिस्टन्स. आलं का बघा इक्वेशन? हे इक्वेशन नाही बघा पुस्तकात तुमच्या. तिथं कुठंतरी पेन्सिलने लिहून घ्या. ते एक्झाम्पल सोडवून दिले तिथं जागा आहे बघा. थर्मल रेजिस्टिव्हिटी रो टी इक्वल टू ए आर टी अपॉन एक्स. थर्मल रेजिस्टिव्हिटी एरिया इंटू थर्मल रेजिस्टन्स डिवायडेड बाय काय असेल ते त्या फेसेस मधलं डिस्टन्स, म्हणजेच त्या रॉडची किंवा कसला तुम्ही रॉडच्या ऐवजी दुसरं काय कंडक्शन साठी घेतलं असेल वेगळ्या शेपचं तर त्याची लेंथ. बघा आलं का तसंच इक्वेशन? आलं का? अशा पद्धतीने आपण रेजिस्टिव्हिटी सुद्धा त्याची डिफाईन करू शकतो. आता पुढचा हे लक्षात आलं का बघा? हा मग सांगा मला एकदा, व्हॉट इज थर्मल रेजिस्टन्स? डिफाईन करा. इथं आहे डेफिनेशन. हे बघा इथं डेफिनेशन आहे. The difference in temperature. The ratio of म्हणा की रे. The ratio of the difference in temperature and the conductive power. हा power of conduction म्हणायचं. The ratio of temperature difference between two faces of the material to the म्हणायचं and in a way to the power of conduction is called thermal resistance. डेफिनेशन ही घ्यायची आहे बरं का. जसं रेशो ऑफ व्होल्टेज टू दी इलेक्ट्रिकल करंट त्याला म्हणतोय आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, तसं रेशो ऑफ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन दी टू फेसेस ऑफ दी मटेरियल टू दी power conduction of power of the conduction of heat is called thermal resistance of that material. अलग लक्षात रे. हा जाऊया का पुढं? काय पुढचं बघा आर्टिकल संपून टाकूया. 1 तारखेला चालू होणार आहे ना आपले 12वी. हा संपूया पटपट पटपट. फक्त हे काय आहे 12वीला उपयोगी आहे रे, म्हणून तुम्हाला हे डोळ्याखालून गेलं पाहिजे. काय आहेत बघा, ऍप्लिकेशन ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटीची ऍप्लिकेशन्स बघा. थर्मल कंडक्टिव्हिटी पहिलं दिलंय तुमचं ऍप्लिकेशन कुकिंग युटेन्सिल्स अँड इट्स हँडल. बघा आता कुकिंग युटेन्सिल्स म्हणजे आपले घरगुती आपण जे भांडी वापरतो का नाही त्याला युटेन्सिल्स असं म्हणतो आपण. आणि मग कुकिंगची भांडी कशी असतात बघा, एक स्टील किंवा आयर्न किंवा ते जर्मल म्हणतो आपण, म्हणजेच ॲल्युमिनियम. हिंडॅलियम म्हणजे जर्मल म्हणतो आपण आपल्या भाषेत, ते हिंडॅलियम असतं बरं का, हिंडॅलियम. अशा पद्धतीचे भांडी आपण वापरतो. ही सगळी कंडक्टिव्ह आहेत, लक्षात ठेवा. कसली आहेत? कंडक्टिव्ह. म्हणजे कंडक्शनची पॉवर जास्त असणार आहे, रेजिस्टिव्हिटी कमी असणार आहे. अशा पद्धतीची भांडी आहेत. आणि त्यामुळे आपण त्या फ्लेमला जी फ्लेम जर दिली आपण त्याला, तर लगेच ती हीट जास्तीत जास्त प्रमाणात आतल्या आपण जे कुकिंग करायला निघालोय त्या कुकिंग मटेरियलला पटकन
काय केले जाते, सप्लाय केली जाते ती हीट आणि त्याचं टेम्परेचर पटकन वाढवलं जातं. पण त्या विरुद्ध म्हणजेच गुड कंडक्टर्स आहेत, ते गुड कंडक्टर्स आहेत. पण याच्या विरुद्ध जे हँडल असतात ते कसे असतात रे, मग लाकडी फायबर ह्याचे हँडल असतात. आणि मग त्यांचं वैशिष्ट्य काय, दे हॅव हाय रेजिस्टिव्हिटी. कारण तिथं आपण धरत असतो, आपल्याला भाजू नये म्हणून, म्हणजे त्या कुकिंग युटेन्सिल्स जे हे असतं त्याच्यावर त्याचा लेअर असतो. आणि मग ते बॅड कंडक्टर्स असतात, म्हणजेच थोडक्यात हायली रेजिस्टिव्ह, थर्मल रेजिस्टिव्ह अशा स्वरूपाचं मटेरियल आपण हँडलसाठी वापरतो. मग एबोनाइट, वूड, फायबर, प्लास्टिक नाही बरं का, ते वितळतं लगेच, म्हणून नाही तर प्लास्टिक म्हणाल, यांना आपण हँडल म्हणून वापरतो. ही ऍप्लिकेशनच आहेत. त्याचबरोबर एखादं स्टोरेज रूम असेल, स्टोरेज रूम, त्या स्टोरेज रूमला टोटली इव्हॅक्युएट केलेलं असतं. त्यामध्ये ग्लास मटेरियल असतं, ग्लास टोटली, आणि त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ठेवलेला असतो, व्हॅक्यूम किंवा एअर तरी ठेवलेला असतो. एअर नॉन कंडक्टिव्ह आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंती बांधताना सुद्धा बाहेरच्या बाजूच्या वेगळ्या प्रकारच्या ब्रिक्स असतात. त्या ब्रिक्स मध्ये एअर असते, म्हणजेच हॅलो ब्रिक्स असतात, त्यात एअर असते आत, एअर. आणि मग एअर नॉन कंडक्टिव्ह असल्यामुळे आपण जर डायरेक्ट अशा ब्रिक वापरल्या तर पार्टिकल टू पार्टिकल, पार्टिकल टू पार्टिकल हीट अशी ट्रान्सफर होऊ शकते बाहेरून, आणि मग आत ती हीट जाऊ शकते. आपल्याला कोल्ड ठेवायचं आहे आतलं वातावरण, आणि म्हणून बाहेरची हीट अजिबात आत गेली नाही पाहिजे. त्यामुळे वापरल्या जाणाऱ्या ब्रिक्स सुद्धा जास्तीत जास्त लेंथच्या आणि आतून हॅलो, त्यात एअर म्हणजे व्हॅक्यूम नसू द्या पण एअर तरी असते. एअर नॉन कंडक्टिव्ह असल्यामुळं बाहेरची हीट सहजासहजी आत येऊ नये अशा पद्धतीनं आपण या कोल्ड स्टोरेजच्या असणाऱ्या ब्रिक्स वापरतो आणि कंडक्शन स्टॉप करतो किंवा प्रिव्हेंट करतो कंडक्शन पासून. त्याचबरोबर आईसला जर मेल्टिंग पासून प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण त्यांना गनी बॅग म्हणजे आपल्या गोनपाट म्हणतो ना आपण, गोनपाट म्हणजे पोती, पोती, या पोत्यामध्ये गुंडाळतो. कसं असतं, या पोत्यामध्ये असतात होल्स, त्या होलमध्ये असते एअर, आणि एअर नॉन कंडक्टिव्ह आहे, एअर नॉन कंडक्टिव्ह आहे, आणि त्यामुळं फारसं हीटचं कंडक्शन बाहेरून आत होत नाही. त्यामुळं आईस बराच वेळ त्या गनी बॅग मध्ये विदाउट मेल्टिंग ठेवलं जातं. बराच वेळ म्हणतोय मी, म्हणजे पुन्हा मेल्ट होतोच शेवटी, शेवटी त्या एअरच्या माध्यमातून थोडी तरी हीट कंडक्ट होते. आणि मग अशा पद्धतीनं या गनी बॅग्स आपण वापरतो, कारण त्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी अतिशय लो असते. आता एक डिसएडव्हान्टेज दिलाय बघा, एखाद्या बघा डिसएडव्हान्टेज काय आहे. आपण लॅब मध्ये वापरताना बोरोसिलचे ग्लास बिकर्स वापरतो. बोरोसिलचे कसं असतं, बोरोसिल वाल्यांनी त्या ग्लास तयार करताना, तो बिकर तयार करताना किंवा ते मटेरियल तयार करताना एवढी काळजी घेतलेली असते की सहजासहजी आतल्या बाजूची हीट आणि बाहेरच्या बाजूची हीट यांच्यामध्ये फार डिफरन्स होऊ द्यायचा नाही सहजासहजी. म्हणजे थोडी हीट कंडक्ट पण झाली पाहिजे, थोडीशी अमाऊंट, बरं का, असं केलेलं असतं. ह्याचं कारण काय सांगतो तुम्हाला. समजा आपण अशा पद्धतीचा ग्लास बिकर साधा तयार केला, आत तुम्ही हॉट वॉटर समजा ओतलं, त्यामध्ये ओतल्याबरोबर या बिकरचा आतला जो लेअर असतो, आतला लेअर तो हीट व्हायला सुरुवात होते, आणि बाहेरचा मात्र कोल्ड राहतो, कारण ग्लास इज नॉन कंडक्टिव्ह, ग्लास नॉन कंडक्टिव्ह आहे. त्यामुळं आतला तापतो आणि बाहेरचा कोल्ड राहतो. मग आतल्या बाजूचा व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होते आणि बाहेरचा बाजूचा व्हॉल्यूम तसाच राहतो, त्यामुळे तो तडकतो. अशा पद्धतीने ते ग्लास तडकते, गरम काय ओतलं की त्यात ते तडकते. हा एक त्या म्हणजेच बॅड कंडक्टर असण्याचा तोटा आहे बरं का. हा बॅड मगापासून फायदे बघितले सगळे, एअर ब्रेक वापरायच्या, कंडक्शन होऊ द्यायचं नाही. त्याचबरोबर कुकिंग युटेन्सियल कंडक्टरचे वापरायचे, पण हँडल मात्र नॉन कंडक्टरचं वापरायचं. त्याचबरोबर गनी बॅग मध्ये आईस पीसेस
गनी बॅग मध्ये हे करायचे, स्टोअर करायचे, हे सगळे फायदे झाले, ऍप्लिकेशन झाले. पण हात मात्र तोटा आहे बरं का. आणि त्यामुळं थोडस कंडक्टिव्हिटी या ग्लासची मिळावी अशा पद्धतीचं ग्लास मटेरियल तयार करायचं. म्हणजे पटकन थोडीशी हीट बाहेर पण कंडक्टिव्ह झाली पाहिजे, म्हणजे क्रॅक होईल का. आता टेम्परेचर डिफरन्स कमी केला त्यामुळे क्रॅक होणार नाही, म्हणजे रेजिस्टिव्हिटी वाढवली थोडक्यात, म्हणजे रेजिस्टिव्हिटी कमी केली थोडक्यात. अशा पद्धतीनं त्याचा ड्रॉबॅक सुद्धा आहे हायली रेजिस्टिव्ह असण्याचा. आता बघायचं आपल्याला, समजलं का रे. अरे समजलं का. हो. हा, आता कन्व्हेक्शन, दुसरा हीटचा प्रकार कन्व्हेक्शन. कशाला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन ऑफ हीट कशाला म्हणतो रे कन्व्हेक्शन. द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. का जेवण कमी पडले का. From hotter region to colder region with actual migration of medium particle is called convection. बरोबर, इज कॉल्ड कन्व्हेक्शन. बघा आता इकडे लक्ष द्या. आपण कंडक्शन मध्ये बघितलं, या मीडियमच्या पार्टिकल स्वतःच्या मेन पोझिशनच्या अबाउट ज्यावेळी हीट मिळते त्यावेळी जरा ग्रेटर फ्रिक्वेन्सी आणि ग्रेटर अँप्लिट्यूड न व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. आणि मग ते दोघं एकमेकाला डिस्टर्ब करतात. मग दुसरा डिस्टर्ब होतो, तिसरा डिस्टर्ब होतो, त्याची पण फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड वाढतो, म्हणजे हीट एनर्जी वाढते. अशा पद्धतीनं व्हायब्रेशनच्या स्वरूपात हीट कंडक्ट होते. पण कन्व्हेक्शन मध्ये तसं नाही. कन्व्हेक्शन मध्ये ऍक्च्युअल पार्टिकल हीट घेतो आणि दुसऱ्या जागेवर जातो, म्हणजेच हॉट जागेवर हीट घेतो आणि कोल्ड जागेवर जातो. लक्षात येत आहे का. म्हणजे ऍक्च्युअल पार्टिकलची मोशन होते. म्हणजे कन्व्हेक्शन कुणात होत असणार आहे रे. सॉलिड मध्ये होणार का. नाही. नाही. म्हणजे कन्व्हेक्शन होत असणार आहे लिक्विड आणि गॅसेस मध्ये. याचं कारण असं की लिक्विड आणि गॅसेसच्या मॉलिक्यूल मध्ये म्हणजेच पार्टिकल्स मध्ये असणार बॉन्डिंग हे अतिशय लूज असतं, निग्लिजिबल असतं. गॅस मध्ये तर निग्लिजिबल म्हणतो आपण, झिरो म्हणत नाही बरं का, निग्लिजिबल म्हणतो आपण. अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये असणार बॉन्डिंग हे वीक स्वरूपाचं असल्यामुळं ते सहजपणे एकमेकाला सोडून जाऊ शकतात. आणि मग इथं मायग्रेशन होतं, ऍक्च्युअल त्या सबस्टन्सच्या पार्टिकलचं मायग्रेशन होतं. आणि या मायग्रेशनच्या स्वरूपात नेहमी लक्षात ठेवायचं, हॉटर कडून बॉडी कोल्डर कडेच मायग्रेट होते. हॉटर कडून कोल्डर कडे. उदाहरणार्थ समजा एखाद्या स्टोवच्या फ्लेमवर तुम्ही एखादं पातेलं ठेवलं अशा पद्धतीचं पाण्याचं. मग सुरुवातीला जर बघितलं तुम्ही तर त्या पाण्याच्या मॉलिक्युलची मोशनच दिसतच नाही, म्हणजे अतिशय कमी असते. मोशन असते का, असते, पण अतिशय कमी असते. आता ह्यात तुम्ही मला व्हायब्रेशनल मोशन नसते असं म्हणाल बरं का. व्हायब्रेशनल मोशन पण असते, पण व्हायब्रेशनल मोशनच्या फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड मध्ये फारसा फरक पडत नाही, थोडासा फरक पडतो पण फारसा. म्हणजे व्हायब्रेशन कधी कधी रोटेट पण होतात ते मॉलिक्यूल स्वतःभोवती, रोटेशन आणि मायग्रेशन पण होत. अशा पद्धतीने तिन्ही मोशन असतात बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल व्हायब्रेशन नसतं. आणि मग ह्याचे पार्टिकल जर बघितले तर फारसे व्हायब्रेट झालेले पण दिसत नाहीत, त्याचबरोबर मायग्रेट झालेले दिसत नाहीत वेगात, एकदम कमी स्पीड मध्ये हळूहळू मायग्रेट होत असतात. आता आपण बर्नरनं हीट द्यायला सुरुवात केली की या बर्नरच्या शेजारचं जे रिजन आहे त्या रिजन मध्ये जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत ते वॉटरचे मॉलिक्यूल अगोदर हीट एनर्जी घेतात. हीट एनर्जी म्हणजेच त्यांची कायनेटिक एनर्जी, त्यांची व्हायब्रेशनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी वाढते आणि ते त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्सला जुमानत नाहीत आणि मग ते अशा पद्धतीनं लाईट वेट होतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला जुमानत नाहीत म्हणजे लाईट वेट झाले आणि मग हे वरच्या बाजूला मूव्ह होतात, वरच्या बाजूला मूव्ह होतात. आता इथं पोकळी निर्माण होईल का, हे मॉलिक्यूल गेले वरच्या बाजूला, इथं निर्माण होईल का पोकळी, व्हॅक्यूम होईल का, व्हॅक्यूम हो. व्हॅक्यूम होतो.
व्हॅक्युम नाही होणार पण त्यांची हा, जागा मग तिथली जागा कोणतरी घेणार आहे. हे वरचे कोल्ड मग हे खाली ढकलणार, हे यांना इकडे ढकलणार. अशा पद्धतीनं वरचे मॉलिक्यूल अशा पद्धतीनं खाली येण्याचा प्रयत्न करणार आणि इथली जागा व्यापणार. आता ते हीट घ्यायला सुरुवात करतात. आता ते मगाशी ज्यांनी हीट घेतलेली आहे त्यांच्यापेक्षा स्लाइट हीट ज्यादा घेतली की ते पुन्हा वर जातात, ह्यांना इकडे ढकलतात. अशा पद्धतीनं ज्यावेळी हे रिजनची आणि हीट ट्रान्सफर पण होते बरं का, सगळीकडे मॉलिक्युलच जातात ना. आणि मग अशा पद्धतीनं त्या सगळ्या रिजन मध्ये हीट ट्रान्सफर केली जाते. आणि ट्रान्सफर होत असताना उकळताना तर बघा किती वेगात असं खालचं वर वरचं खाली, खालचं वर वरचं खाली, आणि ते बुडबुड्याच्या स्वरूपात आपल्याला दिसतं ते. आणि मग अशा पद्धतीनं याला म्हणायचं कन्व्हेक्शन करंट म्हणायचं आहे बघा. इकडचे इकडे येतात, हे वर जातात, इकडचे इकडे येतात, हे वर जातात, असं एक ठिकाणच नाही, सगळीकडेच असतं. आणि मग ह्याला म्हणायचं कन्व्हेक्शन करंट. काय म्हणायचं त्याला? कन्व्हेक्शन करंट. अशा पद्धतीनं दोज मॉलिक्युल्स which are near the region, hotter region, they gains that heat energy, becomes lighter in weight due to increase in their kinetic energy, and they start to migrate from hotter region to colder region. In this case, this process remains continuous, and molecule shows the motion from hotter region to colder region and again colder region to hotter region. It is called convection current. याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन करंट. म्हणजेच थोडक्यात, इन केस ऑफ मटेरियल्स actual physical motion or mobility of the particles of that body takes place there, and heat is transferred from one point to another point. It is called the convection. आता कन्व्हेक्शन एवढंच बघायचं आहे बरं का, कन्व्हेक्शन एवढंच बघायचं आहे. बघा आता त्याचे ऍप्लिकेशन्स, कन्व्हेक्शनचे ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स ऑफ कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन कसं, किती, काय कॅल्क्युलेट करत बसायचं नाही आपल्याला, फक्त कन्व्हेक्शन म्हणजे काय एवढं आपण बघितलं. आता बघा, हिटिंग अँड कुलिंग ऑफ रूम्स. बघा, कोल्ड कंट्रीज मध्ये आपण लावतो कूलर, तिकडे लावतात हिटर. पण कूलर असतो वरच्या बाजूला. कूलर कुठे लावतात रे? वर असतो का खालच्या बाजूला लावतात? वर वर असतो. आणि हिटर तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटरी मध्ये वगैरे बघितलं असेल, परदेशातले हिटर म्हणजे थोडीशी रूमची खालच्या बाजूला कॅव्हिटी केलेली असते आणि त्यात लाकडं वगैरे जाळायची सोय केलेली असते. बघितले का हिटर परदेशातले घरातले? हा, तर ते कुठं असतात? खाली. ते खाली असतात, हिटर खाली असतात आणि कूलर वर असतात. ह्याचं कारण असं की या रूम मध्ये जर एअर हीट झाली तर ती हलकी होते, ती वर जाणार आहे, आणि कोल्ड एअर खाली असणार आहे. मग आता हिटरचं काम कसं चालतं बघा. त्यामध्ये आपण समजा फ्यूल टाकलं आणि बर्न केलं आपण ते सब मटेरियल. फ्यूल मटेरियल बर्न केल्यानंतर तिथं असणारी जी एअर आहे ती एअर पहिल्यांदा हॉट होते, वर जाते, आणि मग त्याची ती त्याला त्यांना ढकलणार, ते त्यांना ढकलणार, ते त्यांना ढकलणार, मग एक खालचे कोल्ड एअर तिथं जाते, पुन्हा ती हॉट होते, ती वर जाते, ती पहिली हॉट पुढं पुढं ढकलत 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 कूलला आणणार आहे इथं. अशा पद्धतीनं तुम्हाला कन्व्हेक्शन करंट मिळतो. हॉट एअर गेन्स हीट फ्रॉम दॅट हीटर अँड मूव्स इन द अपवर्ड डायरेक्शन. Those places which are lived by that hotter gas molecules, they are taken by the colder, and again they hit just greater than them, and they also migrate in the upward direction like this. In this migration, this heat is also transferred to another regions of that room, and room becomes warm. आता कूलरचं कसं होतं बघा. कूलर असतो वरच्या बाजूला, वरच्या बाजूला हॉट एअर आली की ती कूल केली जाते, कूल एअर झाली की त्याचं वेट वाढतं, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरचा ऍक्ट होतो, त्याला खाली आणतो, मग खालची हॉट वर जाते,
पुन्हा त्या ठिकाणी कूल होते, हे उलट होत. अशा पद्धतीनं कन्व्हेक्शन या फिनॉमिनाचा यूज करून रूमचे हीटर आणि रूमचे कूलर अशा पद्धतीने ऍडजस्ट करून कूलिंग आणि हिटिंग साठी या कन्व्हेक्शनचा उपयोग केला जातो. आता कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर माहित आहेत का? ट्रान्सफॉर्मर माहित आहेत का तुम्हाला? ट्रान्सफॉर्मर हो किंवा नाही म्हणाल 10 तास लागतात का? नाही. ट्रान्सफॉर्मर बघा, तुमच्या मोबाईलचा चार्जर तुम्ही जर खोलला तर त्यात पहिला डिव्हाइस असतो ट्रान्सफॉर्मर, दुसरा असतो रेक्टिफायर. त्यातला रेक्टिफायर सोडून द्या, ट्रान्सफॉर्मर मेन, त्यात सुद्धा ट्रान्सफॉर्मर. तुम्ही टीव्हीची पिन डायरेक्ट घालता या आपल्या एसीला 250 240 व्होल्टला, पण त्या वायर बरोबर गेला की आत असतो ट्रान्सफॉर्मर. हे सगळे किंवा रेडिओ सर्किट असेल, कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट घरामध्ये तुम्ही जर वापरत असाल इलेक्ट्रॉनिक सर्किट, तर ते इलेक्ट्रॉनिक सर्किट फक्त 12 व्होल्ट वर चालतं बाळांनो. किती व्होल्ट वर चालतं? 12 किंवा 15, जास्तीत जास्त 15 व्होल्ट. त्याच्या पुढे जर व्होल्टेज गेलं तर आतले पार्ट जळून जातील. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, आपण डायोड वगैरे बघितले का नाही, असले डिव्हाइसेस जळून जातील. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आम्ही डायरेक्ट टीव्हीची पिन, टीव्ही सर्किट हे इलेक्ट्रॉनिक आहे, डायरेक्ट 240 व्होल्ट घालतोय पिन. तर त्या पिन बरोबर गेला की जो ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर काय करतो, 240 व्होल्ट घेतो आणि जास्तीत जास्त 12 किंवा 15 व्होल्ट बाहेर टाकतो. याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. कसला ट्रान्सफॉर्मर? स्टेप डाऊन. 240 घेतो आणि त्यात पॉइंट पण असतात, अर्धा व्होल्ट पण करू शकतो, 1 व्होल्ट करू शकतो, 3 व्होल्ट करू शकतो, 6 व्होल्ट करू शकतो, 9 व्होल्ट करू शकतो, 12 व्होल्ट आणि 15 व्होल्ट असे त्यात वेगवेगळे कनेक्शन असतात. पाहिजे तेवढं व्होल्ट कमी करू शकतो, त्याला लिमिट नाही. अगदी 0.1 व्होल्ट सुद्धा करू शकता तुम्ही. 0.1 व्होल्ट म्हणजे 240 व्होल्ट घ्यायचं आणि 0.1 व्होल्ट करायचं, म्हणजे स्टेप डाऊन. हायर व्होल्टेज इज कन्वर्टेड इनटू higher voltage at input is converted into lower input, lower output. याला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता दुसरं, हे इलेक्ट्रिकचे पोल बघता, MSCB वाल्यांचे बघता का नाही तुम्ही? हो. काय काय ठिकाणी असं चौकोट तयार करून त्याच्यावर असे बॉक्स, 2-3 बॉक्स दिसतात. ते पण ते मोठे असतात बरं का, ते पण ट्रान्सफॉर्मरच आहेत, पण ते कसले माहितीये का? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ते काय करतात, हे बघा, ट्रान्सफॉर्मर साधारणतः असा असतो, याच्यावर प्रायमरी वायर गुंडाळलेली असते आणि प्रायमरी वरच सेकंडरी वायर गुंडाळलेली असते. ही सेकंडरी म्हणजे आउटपुट आणि हे प्रायमरी म्हणजे इनपुट. प्रायमरी म्हणजे इनपुट. आणि मग ते मोठे ट्रान्सफॉर्मर असतात. या मोठ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये इकडं कमी व्होल्टेज असतं आणि आउटपुटला जास्त असतं. काय होतं तुम्हाला सांगतो, कशासाठी ते ट्रान्सफॉर्मर टाकतात. ते समजा इलेक्ट्रिसिटी वाटत जातात ना, ह्या घरात द्या, त्या घरात द्या, त्या घरात द्या, त्या घरात द्या, शेवटी एनर्जी कमी होणार का नाही? अशी जर सप्लाय वाटत गेला तर शेवटी कमी होणार का नाही एनर्जी? हो. इलेक्ट्रिकल एनर्जी कमी होते आणि कमी झाल्यामुळं तिथं ट्रान्सफॉर्मर टाकतात, म्हणजे वाढवतात. व्होल्टेज कमी होत जातं ना, मग कमी झाले की वाढवतात. पण ह्याला लिमिटेशन आहे बरं का, ह्याला लिमिटेशन आहे. साधारणतः हे ट्रान्सफॉर्मर 170 पर्यंत जरी कमी झालं, व्होल्ट झालं, तरी ते 240 व्होल्ट करतात. 70 पर्यंत कमी झालं तरी, 170 पर्यंत कमी झालं तरी 240 करतात. पण ह्याला लिमिटेशन आहे, 170च्या खाली गेले की मग मात्र हाच ऑफच राहतो, म्हणजेच हा 240 करू शकत नाही, आउटपुटच मिळत नाही. तसं स्टेप डाऊनला, हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊनला लिमिटेशन नाही बरं का, पण स्टेप अपला लिमिटेशन नाही. ठराविक याच्यापर्यंत कमी झालं तर ते मोठं करू शकतं, म्हणजे हाय व्होल्टेज करू शकतो. ह्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. MSCB वाल्यांचे कधी कधी जळलेले ट्रान्सफॉर्मर बघितलेत का त्यांचे? त्यातून काहीतरी बाहेर आलेलं दिसतं तुम्हाला. ऑइल असतं, ऑइल.
हा बरोबर, त्यातून ऑइल बाहेर आलेलं असतं. तर इथं काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय करतात बघा, आपल्या पण ह्याच्यात असतं बरं का, स्टेप डाऊन मध्ये पण असतं, पण नुसतं वॅक्स असतं, ऑइल ठेवत नाहीत, वॅक्स ठेवतात. थोडस कुलिंग साठी असतं ते बरं का, कुलिंग साठी. कसं होतं सांगतो तुम्हाला. आता या प्रायमरी मधून करंट गेला, ह्यात फिरला, त्याचं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, ते एसी स्वरूपाचं असतं, म्हणजे लार्जली फ्लक्च्युएटिंग, बदलणाऱ्या स्वरूपाचं असतं. ते असोसिएट होतं सेकंडरीला, सेकंड मध्ये ईएमएफ जनरेट होतो आणि तो आपण वापरतो, मान्य. पण हे करताना या प्रायमरी आणि सेकंडरीच्या वायर मधून लार्ज करंट जातो, आणि वायर मधून अशा पद्धतीनं लार्ज करंट जर सर्क्युलेट झाला तर वायर हिट होते. तुम्ही एखादं बघितलं का, एखादी साधी वायर हॅलोजनला जर जोडली असली, एक 5 मिनिटं चालू करा आणि पुन्हा बंद करून ती वायर हातात धरून बघा, गरम झालेली जाणवते, होते का नाही? हा, तसं ह्यामध्ये ह्या ज्या वायर मधून करंट पास सर्क्युलेट झाला की ह्या वायर हिट होतात. आता हिट होत जर गेल्या, कंटिन्युअस हिट होत गेल्या, तर शेवटी मेल्ट होतील का नाही? आणि मेल्ट झाले तर मग इन्सुलेटिंग मटेरियलच जाईल त्याच्यावरच, आणि डायरेक्ट कनेक्ट होतील एकमेकाला, डायरेक्ट कनेक्ट होतील बरं का, एकमेकाला डायरेक्ट कनेक्ट होतील त्या. मग संपला ट्रान्सफॉर्मरचा विषय, संपला, गेला, जळला ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. मग त्यासाठी काय करतात, ह्यात ऑइल ठेवतात, ऑइल बाथ, त्याला ऑइल बाथ म्हणायचं, ऑइल बाथ, भात नव्हे बरं का, ऑइल बाथ असं म्हणतात. आणि मग होतं काय बघा, ह्या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी वायरवर ऑइल असतं, ते पहिल्यांदा हिट होतं, ते हिट घेतं, त्याच्यातून हिट झालं की ते वरच्या बाजूला येतं, आणि वरच्या बाजूला थोडासा कुलिंग सेट असतो. ऑइल हिट झालं की वरच येणार की, कुठल्याही हिट, कुठल्याही मॉलिक्युलनं हीट एनर्जी घेतली की तो लाईटर इन्व्हेट होतो, तो वर येणार असा, आणि त्याच्या वरच्या बाजूला मग कुलिंगचे थोडेसे हे केलेले असतात, कुलिंग सेट असतो. मग हे वर आलेले हीट ट्रान्सफर करतात त्या कूलरला, कूलर ट्रान्सफर करतो कोणाला, सराउंडिंगला. तोपर्यंत दुसरे गेलेले असतात, ते हिट होतात, ते वर येतात, मग हे ढकलले जातात खाली. अशा पद्धतीनं त्या ट्रान्सफॉर्मरच्या वायर्स मध्ये प्रोड्यूस होणारी हीट हे ते गेन करतात, कुलिंगला देतात आणि स्वतः खाली जातात. अशा पद्धतीनं हे एक कन्व्हेक्शनचं ऍप्लिकेशन आहे. कुलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर हे कन्व्हेक्शन द्वारेच केलं जातं. अजून बघा, अजून एक आपला गाड्या, वाहनं असतात का नाही, वाहनांना रेडिएटर असतात बघा, पुढं फॅन पण असतो, माहित आहे का? आणि तो रेडिएटर पुढं असतो, म्हणजे वाहन पुढं निघालं की त्याच्यावरून वारं जावं, भर भर भर, आणि वारं जाण्यासाठी गॅप ठेवलेले असतात तिथं पुढच्या बाजूला. तोंड, कुठल्याही गाडीचं तोंड बघा, फोर व्हीलरचं, तिथं असे हे असतातच, गॅप असतातच. मग वेगवेगळ्या स्टाईलचे असतील ते, काय दिसण्यासाठी प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या स्टाईल करतात त्याच्यात. आणि मग तिथं असतो रेडिएटर. रेडिएटर म्हणजे त्यामध्ये बारीक 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 असे मेटलचे तुकडे एकमेकाला जोडलेले असतात, आणि ते तुकडे इतके बारीक असतात की त्यातनं वॉटर असं डिस्ट्रीब्यूट व्हावं, वॉटर डिस्ट्रीब्यूट व्हावं असं. आणि मग सेपरेट टाकी असते कुलंटची, त्यामध्ये वॉटरमध्ये थोडंसं कुलंट ग्रीन कलरचं असतं, ते टाकलेलं असतं, आणि हे वॉटर गाडी चालू झाली की इंजिन मध्ये जातं, इंजिन हीट झालेली एक्सिस हीट ते वॉटर घेतं, ते वॉटर रेडिएटर मध्ये येतं, रेडिएटर मधून जाताना वारं पण येत असतं आणि फॅन पण असतो रेडिएटर मधून, आणि मेटलच असतो रेडिएटर, आणि ते मेटलचं लगेच हीट त्या वॉटर पासून गेन करतो आणि एअरला देऊन टाकतो, आणि त्यामुळे ते वॉटर कूल होतं, परत ते कुलंटच्या टँक मध्ये जातं, परत ते इंजिन मध्ये जातं. अशा पद्धतीनं हे सर्क्युलेशन कंटिन्युअस चालू असतं. कसला प्रकार आहे हा, कंडक्शनचा आहे का कन्व्हेक्शनचा आहे? अरे कशाचा प्रकार आहे हा? कन्व्हेक्शन. हा, म्हणून फोर व्हीलर व्हेकल मधले जी कुलिंग सिस्टीम आहे ती, त्यामध्ये सुद्धा हेच ऍप्लिकेशन, कन्व्हेक्शनचं ऍप्लिकेशन वापरलेलं असतं. रेडिएटर म्हणतो आपण, पण ते कन्व्हेक्शनच असतं. इंजिन मध्ये वॉटर जाणार, पुन्हा रेडिएटर मध्ये येणार, म्हणजे त्या रेडिएटर मधून रेडिएशनच्या स्वरूपात जाऊ द्या, आम्हाला काय म्हणायचं नाही, पण शेवटी तिथं कूल होत, पण येतं ते मोशन असते. आता
कन्व्हेक्शन मध्ये दोन प्रकार आहेत बघा, फ्री कन्व्हेक्शन आणि फोर्स्ड कन्व्हेक्शन. बघा आता फ्री कन्व्हेक्शनचं एक दोन एक्झाम्पल बघूया आपण. फ्री कन्व्हेक्शन कशाला म्हणायचं? फ्री कन्व्हेक्शन, फ्री कन्व्हेक्शन एखादी हॉटर बॉडी जर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवली, एक ऑर्डिनरी कंडिशनला, आपल्या हाय या कंडिशनला एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवली, तर हळूहळू तुम्हाला, किंवा जर जास्त हॉट असेल तर ग्रॅज्युअली तुम्हाला ती थंड झालेली जाणवते. आणि मग या ठिकाणी असंच होतं, मग सांगितलेलं फायरवूड म्हणजेच तो हिटर लगेच हिट देतो दुसऱ्याला, ते वर जातात. अशाच पद्धतीनं ती बॉडी त्या एअर मध्ये ठेवली की तिथले एअरचे मॉलिक्यूल हिट होतात, ते वर जातात, त्याची जागा दुसरी घेतात, ते बाजूला जातात, त्याची जागा दुसरी घेतात. अशा पद्धतीनं कन्व्हेक्शननं वेगात त्या हॉटर बॉडीला कूल केलं जातं. याला म्हणायचं फ्री कन्व्हेक्शन. कसलं कन्व्हेक्शन? फ्री. इथं कोणाचाही दबाव नाही, एअर भरपूर आहे आणि त्यात आपण ही हॉट बॉडी आणून नुसती ठेवली अशी, बस. नॅचरली किंवा नॅचरल स्वरूपात याचं कन्व्हेक्शन होतंय, त्याला कुठेही फोर्स करायला लागत नाही, काय नाही. ह्याचं उत्तम उदाहरण मध्ये परवा एक तुम्हाला सांगितलेलं आठवते का बघा, लँड ब्रिज, सी ब्रिज. हा, फ्री कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल लँड ब्रिज, सी ब्रिज. दिवसा वॉटर कूल राहतं, लँड हीट झालेली असते, लँडच्या वरची एअर बघा, समुद्र, शिशोर हा समुद्र किनारा आहे, इकडे समुद्र आहे सगळा बघा. मग या वॉटरचा स्पेसिफिक हीट जास्त असतो आणि त्यामुळे त्याला भरपूर हीट लागते 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी. पण लँडचं तसं नाही, लँड लगेच हॉट होते. मग दिवसा लँड राहते हॉट आणि हे राहतं वॉटर राहतं कोल्ड. मग वॉटरच्या वरची एअर कोल्ड असते आणि लँडच्या वरची एअर हीट होते, कारण लँडच्या जवळ असणारी ही एअर लगेच हीट होणार आहे लँडच्या हॉटनेसमुळे. आणि मग ही जाते वर, वर गेली की ह्यांची जागा कोण घेणार आहे? कोल्ड. हा, मग वॉटरवरचे म्हणजे ऍट डे टाइम एअर इज ब्लोज फ्रॉम वॉटर टू लँड किंवा सी वॉटर, सी टू लँड, याला सी ब्रिज म्हणायचं. बरं, ही वर गेलेली पुन्हा कूल होतेच की इकडे येते, हे कन्व्हेक्शन करंट मिळतोच तुम्हाला, याला म्हणायचं सी ब्रिज. काय म्हणायचं याला? सी ब्रिज. आणि रात्रीच्या वेळी बघा, रात्रीच्या वेळी सन रेडिएशन नसतात, मग लँड हीट बाहेर टाकते वेगात. लँडला काय थोडी हीट बाहेर टाकली की लगेच कूल होते. तसं वॉटरचं नाही, दिवसभर घेतलेल्या हिटली भरपूर हीट टाकावी, त्यावेळी तो 1 डिग्रीनं कूल होणार, स्पेसिफिक हीट जास्त. आणि मग रात्रीच्या वेळी काय होतं बघा, ही लँड वरची एअर राहते कूल आणि इकडची एअर राहते हॉट, वॉटर मधल्या हीटमुळं, वॉटर मधल्या हीटमुळं. मग ही जाते वर आणि इकडून एअर येते इकडं, याला म्हणायचं लँड ब्रिज. इथं कुणाचाही दबाव नाही, नॅचरली फ्रीली हे चालू असतं. हे फ्री कन्व्हेक्शनच एक्झाम्पल आहे, फ्री कन्व्हेक्शनच एक्झाम्पल आहे. आलं लक्षात? आता दुसरा प्रकार यातला राहतो तो फोर्स्ड कन्व्हेक्शनचा. आता फोर्स्ड कन्व्हेक्शन म्हणजे काय? आपण काय करतो बघा, हा इथं फॅन लावलाय मी, हे बघा फॅन लावलाय, इथलं फॅन नसता तर ही एअर मला हॉट जाणवली असते, कारण उन्हाळा आहे. आता आपण काय करतोय, त्या एअरला मूव्ह करतोय म्हणजे मोशननं ती एअर बाजूला ढकलतोय आणि मोशन चालू करतोय, म्हणजे ती फोर्स. आपण कशाचा तरी वापर करून त्याला बाजूला ढकलायला भाग पाडले, याला म्हणायचं फोर्स्ड कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणायचं याला फोर्स. आणि हे कुठं हीट कन्व्हर्टर्स, त्यामध्ये पण अशा पद्धतीने ती एअर बाजूला ढकलून, किंवा एअर कंडिशनर जो वापरतोय आपण वर, तिथून एअर कूल करून खाली प्रेस करून मग ते हॉट एअर आपोआप बाहेर जाण्यासाठी मार्ग केलेला असतो. हॉट एअर आपोआप बाहेर काढली जाते.
अशा पद्धतीनं एअर कंडिशनर किंवा हीट रेडिएटर म्हणजे आपल्या ह्याचे रेडिएटर आपले हे रे गाड्यांचे रेडिएटर्स याच्यामध्ये सुद्धा आपण कुणाच्या तरी फोर्सनं हे कन्व्हेक्शन करतो म्हणून त्याला म्हणायचं फोर्स्ड कन्व्हेक्शन. असे दोन प्रकार कन्व्हेक्शन मध्ये पडतात. आता राहिला भाग रेडिएशनचा म्हणजे उद्या हा चॅप्टर संपेल बरं का. रेडिएशन उद्या बघूया का? रेडिएशन तेवढा उद्या बघूया. ठीक आहे. ओके.